राज्यातली सगळ्यात जुनी नगरपालिका आणि या ठिकाणी आता प्रचार सभा आता आपण घेतली, त्या संदर्भात काय सांगा? या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निलेश माने असतील, आमच्या चित्ररेखाताई असतील आणि या विभागाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी रहमतपूर नगरपालिकेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तर बदल घडावा आणि आज ज्या पद्धतीनं इतर शहरांचा विकास होतोय त्याच पद्धतीनं त्याच झपाट्यानं रहमतपूरचे सुद्धा जे काही प्रश्न राहिले ते सुटावेत हा प्रयत्न केलाय आणि आमच्या आजच्या सभेवरनं तर 100% दिसते की भारतीय जनता पार्टीला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद रहमतपूर वासियांचा आहे। यावेळेला सत्ता परिवर्तन या ठिकाणी होणार आणि नक्कीच इथं बदल घडवण्याची तयारी ही रहमतपूर मधल्या मतदार बंधू भगिनींनी केली आहे, हे चित्र स्पष्ट दिसते। बाबा, याचबरोबर तुम्हाला जिल्ह्याची सुद्धा जबाबदारी आहे, जिल्ह्यामध्ये एकंदरीत कसं काय वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर 2 नगरपालिका सोडल्या तर सर्व ठिकाणी आपण पक्षाच्या याच्यावर लढतोय। 2 नगरपालिकांमध्ये फक्त आम्ही स्थानिक आघाडी आणि आम्ही जे पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी आम्ही त्याप्रमाणे केले, पण तिथं सुद्धा आमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढतात। आघाडी जरी असली तरी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आमच्या मागच्या वेळेला उमेदवारच नव्हते, पण यावेळेला आम्ही 4 उमेदवार तिथं महाबळेश्वरमध्ये भाजपच्या कमळ या चिन्हावर स्थानिक तिथली आघाडी आहे त्यांच्याबरोबर हातमिळवणी केली किंवा त्यांच्याबरोबर युती करून आम्ही लढतोय। पाचगणीत सुद्धा तसंच आहे, पाचगणीत सुद्धा आमचे 5 उमेदवार स्थानिक तिथल्या लक्ष्मीताई कराडकर आहेत यांच्या आघाडी बरोबर युती करून लढतात आणि बाकीच्या सर्व नगरपालिका ज्या आहेत त्या आम्ही नक्की म्हणजे भाजपच्या स्वबळावर आपण लढवतोय आणि ह्यात चांगल्या पद्धतीने यश आम्हाला नक्की या सगळ्या ह्याच्यात मिळत। धन्यवाद बाबा, नक्कीच येत्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश या भाजपाला मिळेल यात काही शंकाच नाही। धन्यवाद।